ठाणे आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री विरोधात पोलिसांनी कठोर मोहीम उघडली आहे। गेल्या 2 दिवसात ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकानं 3 ठिकाणी छापे टाकून तब्बल 2,60,00,000चा अंमली पदार्थांचा जप्त केलाय। 7 जणांना अटक करण्यात आली असून 10 फेब्रुवारी रोजी उल्हासनगर येथील साईबाबा मंदिर चौकात एमडी विक्री प्रकरणी आरिफ मोहम्मद शरीफ खान आणि सफिकुर रेहमान सिराज अहमद खान यांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 58.1 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे, ज्याची किंमत 11.72 लाख रुपये आहे। 11 फेब्रुवारी रोजी अंबरनाथमधील नेवाळी नाका इथे मंगल पवार आणि अमर पवार यांना अटक करून 44.85 किलो गांजा जप्त करण्यात आलाय, ज्याची बाजारभावातील किंमत 22.85 लाख रुपये आहे। 12 फेब्रुवारी रोजी डायघर परिसरात इलियास खान, अमान खान आणि सैफ अली खान यांना अटक करून 1,109.1 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले। या ड्रग्जची किंमत 2,25,00,000 रुपये असून राजस्थानहून ती आणल्याचा पोलिसांना संशय आहे। अटक आहेत त्यांचा देखील पोलीस कस्टडी रिमांड हा 17 तारखेपर्यंत आहे। त्याचबरोबर तिसरी कारवाई आम्ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे। त्या कारवाईमध्ये एकूण 58 ग्रॅम मेफेड्रोन एमडी हा अंमली पदार्थ म्हणून आहे, ज्याची किंमत 11,72,000 रुपये इतकी आहे। त्यामध्ये देखील आरिफ खान आणि सफिकुर खान असे 2 आरोपी अटक केलेले आहेत। ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाच्या अनुषंगाने आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहे। त्याच्यामध्ये गांजा असेल, कोकेन असेल, एमडी पदार्थ असतील, अंमली पदार्थ एमडी आहे, त्याचबरोबर इतर जे काय त्या अनुषंगाने जे इतर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत। मोठ्या प्रमाणात सक्रिय रॅकेट एवढा अंमली पदार्थ पकडतो, रॅकेट सक्रिय आहे का मोठ्या प्रमाणात? या एकूण 3 गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरचा जो एमडी हा अंमली पदार्थ आहे हा कुठून आला, त्याचा सोर्स काय आहे, तो विक्रीसाठी पुढे कुणाला देणार होता किंवा ते लोकल मार्केटमध्ये त्याचं वितरण कसं होणार होतं, या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत।